चला, आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हो, ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आहे. विद्यार्थी गेले 26 दिवसापासून हे आंदोलन करत होते. सरकारने त्यांना आधी काही महत्त्व नाही दिले. 20 दिवस एवढे त्यांनी साधं उपोषणाला काय तिथे जाऊन भेटण्याची सुद्धा तस्ती घेतली नाही. आणि जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला, पहिल्यांदा त्यांना चर्चेला बोलवलं, त्यांचे मोबाईल काढले, 3 तास त्यांना तर काही भेटच दिली नाही. म्हणजे त्यांना एकदम त्यांनी कसपाटा सामान कॉक्रोचसारखं लेखलं. पण कॉक्रोचनी पण दाखवून दिलं की ते काय करू शकतात. हो, आपण जेव्हा म्हणतो ना, एखादा मदमस्त झालेला सत्ताधारी किंवा मगरूर सत्ताधारी सामान्य जनताच वठणीवर आणू शकते. आणि हे सामान्य जनतेचं हे फक्त काय केंद्र सरकारचं काम नाही. महाराष्ट्रातसुद्धा कोणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले, तुम्ही देशद्रोही आहे का, अर्बन नक्सल आहे का, पाकिस्तानी एजंट आहे का, असे प्रश्न विचारले. जसं मागे तुम्ही बघितलं असेल, आपला मिसिंग सी लिंक प्रकल्प कोसळला. नागरिकांनी शंका व्यक्त केली का हे 56 इंचाचं सरकार आहे का 56% सरकार आहे. हो, हे 56 इंची सरकार नसून प्रत्येक कामात 56% कमिशन घेणारं असं 56% कमिशन की सरकार आहे. तर विरोधी पक्षांनी प्रश्न विचारला, सामान्य नागरिकांना प्रश्न विचारला, त्यांना भाडेकी टट्टू कुत्ता इथपर्यंत म्हणण्यापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मजल गेली. काही म्हणतात ना, हेच मुख्यमंत्री लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांना काय म्हणायचे, त्यांची डोक्यातली चिप चोरीला गेली. मला एक विचारायचं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची डोक्यातली चिप चोरीला गेली. आता त्यांनी नवीनच आदेश काढला आहे. आता हे आंदोलन एवढं पसरले देशभर, असे घाबरले. सगळ्या आमदार खासदारांना मंत्र्यांना Y+Z+ सुरक्षा लावली. बाहेर लोक फार वातावरण फार तप्त झालेलं आहे. हो, यांना आता ही जन्मात्याची ताकद कळली. आत्तापर्यंत हे लोकांना खिचगंती नाही गणत नव्हते. बरोबर, विरोधी पक्षांना जसं केलं तसंच आपण लोकांनाही करू. संबंध लगेच BJPचे लोकांचे तुम्ही पाहिले असेल. आता मागे ठाण्यात झालेलं ते डॉक्टरांवर हल्ले असू द्या, पुन्हा BJP जे काही सत्ताधारी पार्टी आहे, नगरसेवक, आमदार, खासदार यांची सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, विरोधी पक्षनेते यांच्यावर असलेली दादागिरी, हुकुमशाही, यांना वाटलं आम्ही कोण. तर जनतेने पण दाखवून दिले की तुम्ही हे जनतेचे नोकर आहात आणि जनताच ही तुमची बाप आहे. तर या बद्दल मी संबंध जनतेचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी असंच गरजेच्या वेळी विरोधाला विरोध, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणावं. आणि ह्या निमित्ताने अजून एक गोदी मीडिया. तर गोदी मीडिया काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, सरकारचं काय आकडेवारी ते दाखवायची. गोदी मीडियालासुद्धा जंतर-मंतरवर अक्षरशः एजंजी लोकांनी पळवून लावलं. हे पण फार भारी काम केलं आहे. आता जे पत्रकार चालले ते सगळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच काय खऱ्या गोष्टी त्या समोर येत आहे. त्या असंच तुमचं राज्यातलं सरकार असू द्या, केंद्राचं सरकार असू द्या, चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हणा. आणि सगळ्या हे नेते मंडळी आहे, यांच्या सगळ्या नेते मंडळींच्या प्रॉपर्टींची चौकशा करा. 2014पासून यांनी किती पैसे कमावले. मी सांगतो ना, जेवढे आता यांनी काय कायदा आणला, आम्ही कुणालाच सोडणार नाही, कठोरातल्या कठोर कायदे करू. हे सगळे दुसऱ्या पार्टीतून त्या पार्टीत घेतलेले. एक तर सगळे लोक काय, यांनी एकतर भ्रष्टाचार केलेला आहे, कोणी रेपिस्ट आहे, कोणी दंग्यामध्ये आहे, कोणी आर्थिक फ्रॉड केलेला आहे. हे असे सगळे लोक त्याच्यात सामील झालेले आहे. आणि सगळे त्यांनी असं कडोळं घेऊन चाललेलं आहे. बरोबर. आणि मग आता त्यांना जनमताचा रेटा दिसतोय. महाराष्ट्रातल्या सरकारनी, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी तर नियमाने जरी तुमचे 5-10 आमदार किती पण निवडून येऊ दे, एक विरोधी पक्षनेता द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी ते विरोधी पक्षनेतेसुद्धा दिलं नाही. एवढे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याला किंवा जनतेला घाबरतात. कारण विरोधी पक्षनेता स्ट्रॉंग असणं ही काळाची फार गरज आहे. कारण विरोधी पक्षनेत्याचाच अंकुश हा सत्ताधारी पक्षांवर असतो. कारण सत्ताधारी जेव्हा मदमस्त होतो तेव्हा सामान्य जनता आणि विरोधी पक्षच हा सत्ताधारी पक्षांना जागेवर आणू शकतो. ही या निमित्ताने आपल्याला मिळालेली फार मोठी शिकवणी. आणि आता बहुतेक कामं, जसं महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा मुद्दा पेंडिंग आहे. माहीत नाही, ते एका उद्योगपतीची कंपनी आहे, त्याला सरकारने सरळ त्यांनी काय करार केले काय माहीत नाही. सरळ ते येत आहे स्मार्ट मीटर सरळ सोसायटी स्मार्ट मीटर बसवत आहे. ज्यांना 1000 लाईट बिल येतं त्यांना 5-10 हजार लाईट बिल येत आहे. आणि त्यांना माहिती आहे
उद्योगपती हे देशातले 1 ते 2 उद्योगपती हा पक्ष चालवतात, सत्ताधारी पक्ष चालवतात, तेव्हा आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही. उद्योगपतींना माहिती आहे आम्ही सत्ताधारी पक्षच आमच्या दावणीला बांधला आहे, बरोबर. त्यामुळं त्यांची आरेरावी चालू आहे. अजून राईट टू एज्युकेशन ॲक्ट RTIमध्ये काही जागा या आता ही मुलं ॲडमिशन घेतात शाळेत, यांच्या दृष्टीनं काही ज्यांचं उत्पन्न कमी त्यांना काही जागा नियमाने सोडायला पाहिजे. आता शाळेचा ॲडमिशनचा मुद्दा चालू आहे. तिथं पण हे काही खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा या बहुतेक सत्ताधारी पक्षाच्या संबंधित आहे. त्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही. तर महाराष्ट्रात अशी स्थिती झाली आहे. ज्या शाळा गव्हर्नमेंट चालता म्हणजे एक शिक्षकी शाळा त्या अशा फार आहेत. कारण ग्रामीण भागात सरकारी शाळांशिवाय, कारण खाजगी शाळांची फी काय सगळी पालक काय अफोर्ड नाही करू शकत, तर सरकारी शाळा हे जिवंत राहिले पाहिजे. अशा महाराष्ट्रात जवळपास इतक्या शाळा बंद झाल्या त्या आकडा जवळपास 10 ते 25 हजार शाळा आत्तापर्यंत बंद झाल्या आहे. आणि सगळ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालू झाल्या. तर मग हा सामान्य पालकांना पण भुर्दंड पडतो आहे. आणि अजून दुसरं आपण बघितलं असेल, पुण्यात किंवा मुंबई असू द्या, मोठ्या शहरांमधली पूर परिस्थिती तयार होती, बरोबर. सत्ताधारी पक्षाची तुमची सलगी असली, बिल्डरची वगैरे नदीत राडारोडा टाक, मोक्याची जमीन बळकव, तिथं इमारत बांध, ओढे नाली बुजव, त्यांना पूर परिस्थिती तयार होती. तर की जी आत्तापर्यंत 10 ते 12 वर्षात जेवढं काही भ्रष्टाचार वाढला, आता महाराष्ट्र तर क्राईम कॅपिटल बनला आहे. पुणेमध्ये कोयता गँग धुमाकूळ घालते, बरोबर. त्यामध्ये त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातलं श्रामपूरमध्ये पण गुन्हेगार एवढे उफाळून आले, दिवसाढवळ्या मर्डर होत आहे. हो, आता ही अहिल्यानगरमध्ये पण दिवसाढवळ्या मर्डर होत आहे. आणि यातले बहुतेक हे आरोपी पोलिसांनी अटक केले किंवा संशयित आहे ते सगळे सत्ताधारी पक्षाशी किंवा त्या सहयोगी पक्षाशी संबंधित आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, जनतेने आता जागा व्हायची गरज आहे. सरकारला चुकीच्या प्रश्नावर जाब विचारा, बरोबर. आणि हे सरकार स्वतःला जे 56 इंची म्हणतं आहे, खरंच 56 इंची का 56% कमिशन सरकारी. तुम्ही चुकीला चूक, बरोबरला बरोबर म्हणा, तुमचा जनमताचा रेटा दाखवा. आणि सरकारला कोणतंही चुकीचं काम करण्याची किंवा चुकीचे निर्णय घेण्याची सरकारची हिंमत नाही झाली पाहिजे. कारण सरकारने कसं आहे, सरकारला वाटलं विरोधी पक्षाला आपण गुंडाळले, सगळे त्यांचे आमदार खासदार इकडे फोडून घेतले, बरोबर. तर आपल्याला कोणी विरोध करायला. तर विरोधी पक्ष नेता नसला तर जनताच ही विरोधी पक्ष असते. या निमित्ताने, या आंदोलनाच्या निमित्ताने सगळ्या जनतेनं, सगळ्या भारतालाच नव्हे तर इंटरनॅशनल मीडियानी पण दखल घेतली आहे. हो, जिथं भारताची मीडिया 20 दिवस काहीच दाखवत नव्हते, त्यांना वाटतं आंदोलन दाखवलं नाही तर हे आंदोलन कुठंच पोचणार नाही. आणि मी विशेष अभिनंदन करतो परदेशी मीडियाचं पण, ज्यांनी काय जे आहे, जी सिच्युएशन आहे खरीखुरी सिच्युएशन ती जगापर्यंत आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत नेली आणि मग त्यानंतर हे दाखवायला लागली, बरोबर. तर या निमित्ताने मी सगळ्या नागरिकांचं, सगळ्या विद्यार्थ्यांचं, सगळ्यांना पाठिंबा देणाऱ्यांचं, सगळ्या आमदार ज्यांनी पाठिंबा दिला या आंदोलनाला, सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि अशीच एकी राहू द्या. आणि या सरकारने 12 वर्ष एवढं मदमस्त कारभार केला आहे, त्यांना वाटतं आम्हाला रोखणार कोणी. तर यांना तुम्ही दाखवून द्या जनता ही सर्वोपरी असते. सरकार, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हे जनतेचे नोकर असतात. हो, जनतेचे नोकर असतात. यांचे पगार, पेन्शन, सॅलरी, बिलरी सगळे जनतेच्या कराच्या पैशातून घेते. आणि जिथे जर चूक दिसेल तिथे तुम्ही आवाज उठवा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.